आणि अहिल्यानगरमधला नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची परवानगी देण्यात आली आहे। बिबट्याने आतापर्यंत 4 वर्ष चिमुकली आणि एका महिलेचा बळी घेतलेला आहे। अहिल्यानगरचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी ही माहिती दिली। हल्ल्यानंतर नागरिकांनी रास्ता रोको करत बिबट्याला ठार मारायची मागणी केलेली होती। प्रस्तावानुसार पुण्याच्या धर्तीवर आता नागपूरमधल्या पीसीसीएफ विभागाने बिबट्याला ठार मारण्याची परवानगी दिलेली आहे। शूट करण्यासाठी आपल्या अहिल्यानगरमधून एक पथक आणि पुणे जिल्ह्यातून एक पथक अशी 2 पथक आलेली आहेत. तर याच्यामध्ये आपल्याकडं थोडं शेतीची पद्धती बदलल्यामुळं जे ऊस आहे, मका आहे किंवा नेपियर गवत आहे, अगदी घराच्या शेजारी खेटून लावण्यात आल्यामुळं हे बिबटे दडून किंवा लपन क्षेत्र जास्त असल्यामुळे घराजवळ येतात आणि अशा वेळेस मनुष्यावर हल्ला होण्याच्या घटना वाढलेल्या आहेत.